हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया वर्ड्स आपले आजचे. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडम्स अँड फ्रेज आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. ओके, सो फर्स्ट आपला वर्ड आहे तो आहे रिजॉइस. रिजॉइस म्हणजे काय होते तर फील और शो ग्रेट जॉय और डिलाइट. म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंद वाटणे किंवा दाखवणे. एखाद्या गोष्टीबद्दल, एखादी गोष्ट आहे त्याच्याबद्दल एकतर आपल्याला वाटत आहे आनंद किंवा आपण दाखवत आहे, त्याला आपण काय म्हणू, रिजॉइस. तर मराठीमध्ये काय म्हणतात रिजॉइसला? एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंद वाटणे किंवा दाखवणे. आणखी काय म्हणतात? आनंद देणे, सुखी करणे, उल्हासित होणे. आणखी काय म्हणू? हर्षित होणे. हर्षित होणे. ओके, सो रिजॉइस म्हणजे काय होते की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला खूप आनंद होत आहे, तर आपण त्याला आनंद वाटत आहे आपल्याला किंवा आपण दाखवत आहे किंवा हर्षित होत आहे, आनंदित होत आहे, त्याला आपण रिजॉइस असं म्हणू. सिनोनिम्स बघूया. सिनोनिम काय आहे रिजॉइसचे? हॅपीनेस, प्लेजर, जॉय, ग्लॅडनेस. आणि अँटोनिम्स आहेत मॉर्न आणि लॅमेंट. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ॲनल. आता तुम्ही म्हणाल की हे ॲन्युअल का नाही म्हटलं मॅमनी, तर याचं प्रोनाउन्सिएशन ॲनल आहे. का बरं? ॲन्युअल मध्ये काय ते ANNUAL लागतो, याच्यामध्ये काय आहे ANNUL, म्हणून याला ॲनल असं म्हणतात. ओके, सो ॲनलचं डेफिनेशन काय आहे? डिक्लेअर इनव्हॅलिड अँड ऑफिशियल ॲग्रीमेंट, डिसिजन ऑर रिझल्ट. म्हणजेच एकतर रद्द करणे असं होतो किंवा कायदेशीररित्या एखादी जर गोष्ट आहे त्याला कायदेशीररित्या वैध नाही ठरवणे, म्हणजे इनव्हॅलिड ठरवणे, त्याला काय म्हणू आपण? ॲनल. एकतर निरर्थक आहे किंवा वैध नाही आहे, त्याला आपण म्हणू ॲनल. तर एकतर रद्द करणे किंवा एखादी गोष्ट कायदेशीररित्या वैध नाही किंवा निरर्थक घोषित करणे. तर म्हणजेच काय होते? इनव्हॅलिड डिक्लेअर करणे. एखादी गोष्ट जी आहे तिला कायदेशीररित्या जर वैध नाही ठरवत आहे, तिला निरर्थक म्हणून घोषित करत आहे, त्याला आपण म्हणू ॲनल, म्हणजेच रद्द करणे, इनव्हॅलिड ठरवणे. सिनोनिम काय आहे त्याचे? डिक्लेअर इनव्हॅलिड, डिक्लेअर नल अँड व्हॉइड. नल अँड व्हॉइड तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, इनव्हॅलिड सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. ओके, नेक्स्ट अँटोनिम्स आहेत ॲनलचे रिस्टोर आणि इनॅक्ट. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पेरिलियस. पेरिलियसचं काय मिनिंग आहे तर फुल ऑफ डेंजर ऑर रिस्क. म्हणजेच एकतर धोकादायक होते, डेंजरस होते किंवा जोखमीचा सुद्धा असू शकते, संकटमय सुद्धा असू शकते. तर पेरिलियस म्हणजे काय होते? एकतर धोकादायक. धोकादायक तुम्हाला माहिती आहे हॅझार्डस आहे, डेंजरस आहे, त्याला आपण धोकादायक असं म्हणू. तर पेरिलियस म्हणजे काय होते? धोकादायक, धोक्याचा, संकटमय किंवा जोखमीचा.
सिनोनिम्स आहेत हॅझार्डस, रिस्की, डेंजरस आणि ट्रिचरस. ट्रिचरस म्हणजे पण धोकादायकच होतो. अँटोनिम काय आहे त्याचे? सेफ, सेक्युअर, हार्मलेस हे आहेत अँटोनिम्स कशाचे? पेरिलियसचे. सो एक एक्झाम्पल पण बघून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. क्लाइम्बिंग द माउंटेन इज बॅड इन बॅड वेदर इज अ पेरिलियस जर्नी. म्हणजेच बॅड वेदरमध्ये खराब जे वातावरण आहे त्यामध्ये जर तुम्ही क्लाइम्ब करत आहे माउंटेन तर काय राहील म्हणते ती? एक पेरिलियस जर्नी राहील, म्हणजे धोकादायक तुमची ती जर्नी राहील. नेक्स्ट मेटिक्युलस. नेक्स्ट वर्ड आहे मेटिक्युलस. मेटिक्युलसचं मिनिंग काय आहे? शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. म्हणजे अर्थ काय आहे मेटिक्युलसचा? तर अर्थ आहे फार सावध, काटेकोर, प्रामाणिकपणा किंवा प्रामाणिकपणे बजावलेले. ओके. सो मेटिक्युलसचा अर्थ काय आहे? एकतर ग्रेट अटेन्शन, जे पण डिटेल्स आहे ते अटेन्शननी बघणे, ग्रेट अटेन्शननी बघणे म्हणजेच फार सावध राहून बघणे, प्रामाणिकपणाने बघणे किंवा केअरफुली बघणे असं म्हणू आपण. म्हणजे काटेकोर, प्रामाणिकपणा, फार सावध, प्रामाणिकपणा जो बजावतो त्याला आपण म्हणू मेटिक्युलस. सिनोनिम्स काय आहेत मेटिक्युलसचे? केअरफुल, कन्सेंटियस, डिलिजंट. डिलिजंट म्हणजे काय होते? मेहनती, जो मेहनती आहे. ओके. डिलिजंट म्हणजे होते मेहनती. अँटोनिम्स आहेत केअरलेस, स्लूपी, स्लॅपडॅश. तर काही जे असतात जसं आता ऑफिशियल वर्क्स आहे त्याच्यामध्ये कोणी कोणी कसे खूप केअरलेसली वर्क करतं किंवा कोणी कोणी खूप केअरफुली वर्क करतं. तर जो केअरफुली वर्क करतो त्याला आपण काय म्हणू? मेटिक्युलस. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे ओके, अ लँड फिट फॉर ग्रोइंग क्रॉप्स. तर अशी लँड, धान्य पिकवायला ती जमीन फिट आहे, ठीक चांगली आहे, त्याला आपण काय म्हणू वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये? अरॅबल. अरॅबल म्हणजे काय होते? जी जमीन एकतर पिकाऊ आहे किंवा शेती योग्य आहे, पीक तिथे आपण तिथे धान्य पिकवू शकतो अशी जी जमीन आहे त्याला आपण म्हणू अरॅबल. ओके. अरॅबल असं म्हणतात वन वर्ड मध्ये जी लँड, जी जमीन क्रॉप्स ग्रो करण्याकरता फिट आहे. तर काय म्हणू आपण अरॅबलला मराठीमध्ये? पिकाऊ. पिकाऊ जमीन किंवा धान्य पिकवण्यास योग्य. ओके. सो आणखी आपण बघून घेऊ अरॅबलचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघून घेऊ आपण. ओके. सो अरॅबलचे काय आहे सिनोनिम्स? तर सिनोनिम्स आहेत कल्टिवेबल, फार्मेबल, फ्लोएबल, टिलेबल, प्रोडक्टिव्ह, फ्रूटफुल, फर्टाईल आणि फिकंड. ओके. सो हे आहेत अरॅबलचे सिनोनिम. म्हणजेच काय आहे अरॅबल? म्हणजेच जे की जिरायत आहे, जे धान्य पिकवण्यास योग्य आहे, शेती योग्य आहे, कृषी योग्य जमीन आहे, पिकाऊ जमीन आहे, लागवडीस उपयोगी आहे, जिथे लागवड करू शकतो आपण काही पण, सुपीक आहे. ओके. सुपीक, सुपीक सुद्धा म्हणतो आपण त्याला. तर हे जे फिकंड आहे त्याला काय म्हणू आपण? सुपीक. याचा अर्थ काय होतो? सुपीक. तर अँटोनिम्स काय आहे आता?
अँटोनिम्स फार इझी आहे अरायवलचे. जे त्याचे सिनोनिम्स आहे त्याला अन लावायचं डायरेक्ट. स्टार्टिंगला अन लावायचं म्हणजे अनकल्टिवेबल, अनफार्मेबल, अनटिलेबल, अनप्रोडक्टिव्ह, बॅरेन, अनफर्टाईल. ओके, बॅरेन म्हणजे काय होते तर नापीक. नापीक जे की काय आहे जमीन ओसाड आहे. जी जमीन ओसाड आहे, नापीक आहे, त्याला आपण बॅरेन असं म्हणू. बाकी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स यांचे इझी आहे. फक्त सिनोनिम्स जे आहे ते त्याच्यामध्ये कल्टिवेबल आहे, फार्मेबल आहे, प्रोएबल, टिलेबल, प्रोडक्टिव्ह, फ्रुटफुल, फर्टाईल आणि फिकंड आहे. तर अँटोनिम्स त्यांचे डायरेक्ट त्यांना अन लावायचं आधी, ते त्यांचे अँटोनिम्स होऊन जाईल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? ओके, नेक्स्ट आहे वन हू फाइंड्स नथिंग गुड इन एनिथिंग. तर त्याला काय म्हणू आपण? क्रिटिक. म्हणजेच जो काय असतो दोष दाखवणारा असतो. प्रत्येक गोष्टीत जो दोष दाखवतो त्याला काय म्हणू आपण? क्रिटिक. दोष दाखवणारा किंवा समीक्षक. जसं तुम्ही आता जसं मूवी रिलीज होतो तर काय होतं, आधी जे क्रिटिक्स आहे ते त्या मूवीला रिव्ह्यू देतात. त्या रिव्ह्यूवरनं आपण ठरवतो की हा मूवी कसा असेल. म्हणजे ते त्यांनी जर चांगले रिव्ह्यू दिले 4 स्टार, 5 स्टार, 4.5 असे स्टार जे असतात 4.5, 4.9 हे जर स्टार मूवीला त्यांनी दिले म्हणजे काय आहे, मूवी खूप चांगली आहे. आणि जर कमी दिले तर त्याच्यामध्ये थोडंफार काही चांगलं नाही आहे. तर ते जे असतात क्रिटिक्स, ते क्रिटिक्स काय करतात, ते मूवी असो, म्युझिक असो, आर्किटेक्चर असो किंवा फूड असो, तर या सगळ्यांना ज्याचं ओपिनियन ते सांगतात, त्याच्याबद्दलचं ओपिनियन जे सांगणारे असतात त्याला आपण काय म्हणू? क्रिटिक असं म्हणू. एकदा आपण बघून घेऊया आणखी. तर क्रिटिक म्हणजे काय आहे? समीक्षक ही अशी व्यक्ती असते जी काय कला, साहित्य, आर्ट, लिटरेचर, संगीत, म्युझिक, सिनेमा, मूवी, थिएटर म्हणजेच थिएटर, फॅशन, वस्तुकला म्हणजेच आर्किटेक्चर आणि अन्न, फूड यासारख्या जे सर्जनशील कार्य आहे त्यांच्या विविध रूपांचे मूल्यांकन आणि मत व्यक्त करते. त्याच्याबद्दल ते एखादं मत व्यक्त करत आहेत. जे मत व्यक्त करत आहे या सगळ्या कला, साहित्य, संगीत, सिनेमा, थिएटर, फॅशन, वस्तुकला आणि अन्न याबद्दल, तर त्या व्यक्तीला काय म्हणू आपण? क्रिटिक असं म्हणू. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. तर यामध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला टिलेबल. तर टिलेबल आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. कशामध्ये बघितलं आपण? अरायबल मध्ये पाहिलेला आहे. तर अरायबलचं सिनोनिम आहे टिलेबल. म्हणजे काय होते? जो की शेती योग्य आहे. टिलेबल म्हणजे काय होते? शेती योग्य. आणि आता ऑप्शन बी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे, म्हणजे TILLABLE ही करेक्ट स्पेलिंग आहे टिलेबलची. तर टिलेबल म्हणजे काय होते? शेती योग्य. नेक्स्ट वर्ड आहे आपला कॅप्टियस. कॅप्टियस ऑप्शन सी करेक्टली स्पेल्ड आहे, CAPTIOUS. तर कॅप्टियस म्हणजे याचं मिनिंग काय आहे? असा व्यक्ती जो दुसऱ्यांचे दोष दाखवितो. दुसऱ्याचे दोष ज्याला दाखवायला आवडते त्याला काय म्हणू आपण? कॅप्टियस. दुसऱ्याचे दोष दाखविण्याची आवड, ज्याला दुसऱ्यांमधले जे दोष आहे ते दाखवण्यास खूप आवड असते त्याला आपण म्हणू कॅप्टियस. ओके, नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट, ऑलवेज अ ब्राइड्समेड नेव्हर अ ब्राइड. तर ब्राइड म्हणजे काय होते? वधू. आणि ब्राइड मेड म्हणजे काय होते? तर ते होते करवली, जी लग्नाच्या वेळेस जी ब्राइड सोबत राहते, तिच्या सोबत तिची फ्रेंड असो किंवा तिची फॅमिली मेंबर असो, एक मुलगी जी तिच्या सोबत असते, जी करवली असते, तिला आपण काय म्हणू? ब्राइड्स मेड. आणि ब्राइड म्हणजे होते वधू. आणि वर म्हणजे काय आहे? तर वर म्हणजे होते ग्रूम. ओके, ग्रूम म्हणजे काय होते? वर. आणि ब्राइड म्हणजे काय होते? वधू. आता
ब्राईडमेड हे की ब्राईडच्या सोबत राहते तर तिला आपण काय म्हणतो, करवली म्हणतो. तर जे ग्रूम सोबत राहते त्याला काय म्हणू आपण, त्याला म्हणू ग्रूम्समेन. जो ग्रूम सोबत राहतो, ग्रूमच्या बद्दल सगळं काही बघतो, त्याला म्हणू आपण इंग्लिशमध्ये ग्रूम्समेन. तर याचं मिनिंग बघूया आपण काय आहे. इफ समवन इज ऑलवेज अ ब्राइड्समेड नेव्हर अ ब्राइड, म्हणजे दे नेव्हर मॅनेज टू फुलफिल देअर अम्बिशन. दे गेट क्लोज बट नेव्हर मॅनेज द रेकग्निशन एक्सेट्रा दे क्रेव. म्हणजेच क्लोज आहे, जे पण मिळवायचं आहे त्यांना, त्याच्या क्लोज आहेत ते, पण त्यांना ते मिळत नाही. ओके, सक्सेस त्यांना मिळत नाही, ते त्यांच्या क्लोज आहे. आता समजा रेसमध्ये जात आहे एक जण, तर तो 5 वेळा 6 वेळा सेकंड नंबरवर येत आहे, पण फर्स्ट नंबरवर येत नाही. म्हणजे तो क्लोज आहे मॅच जिंकण्याच्या, रेस जिंकण्याचा, पण तो जिंकू नाही शकत आहे, फर्स्ट नंबरवर नाही येत आहे. तर तो काय आहे, ऑलवेज अ ब्राइड्समेड नेव्हर अ ब्राइड. ओके, सो एक्झाम्पल सुद्धा बघून घेऊया. दिस इज द 5th टाइम आय हॅव कम इन सेकंड प्लेस. म्हणजेच ही 5वी वेळ आहे म्हणते की सेकंड प्लेसवर आलो आहे, म्हणजेच मी काय झालो आहे, ऑलवेज द ब्राइड्समेड नेव्हर द ब्राइड. याचं आणखी एकदा बघून घेऊया आपण चांगल्या प्रकारे, सो तुम्हाला आणखी लक्षात राहील. सो ऑलवेज अ ब्राइडमेड नेव्हर अ ब्राइड म्हणजे काय होते, एखाद्या व्यक्तीने कोणत्याही गोष्टीत महत्वाची भूमिका बजावली नाही. तर तो जो व्यक्ती आहे त्याने महत्वाची भूमिका आतापर्यंत बजावलेली नाही. आतापर्यंत तो एकतर सेकंड प्लेसवर येत आहे, 5 वेळा येत आहे, 6 वेळा येत आहे, पण त्याला सक्सेस मिळत नाही. त्याला काय म्हणू आपण, ऑलवेज अ ब्राइड्समेड नेव्हर अ ब्राइड. नेक्स्ट काय आहे आपलं, बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन. म्हणजेच एखादे काम इतक्या वेगाने झाले की त्यासाठी जॅक रॉबिन्सन म्हणण्याची वेळच नव्हता. तर एकदा आपण तिकडे बघून घेऊया, मग इकडे येऊया. ओके, बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन म्हणजे मिनिंग काय आहे, द टर्म जॅक रॉबिन्सन रिप्रेझेंट काय करतं, जॅक रॉबिन्सन हे टर्म अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम, म्हणजे कमी टाइम एकदम क्वचित टाइम जो आहे त्याला आपण काय म्हणू, जॅक रॉबिन्सन हे टर्म त्याच्याकरता यूज होते. वेन यू डू समथिंग बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन यू डू इट व्हेरी क्विकली. म्हणजेच की पटकन जे काम होत आहे त्याला काय म्हणू आपण, की जॅक रॉबिन्सन म्हणण्यापूर्वी ते काम झालेलं आहे, त्याला म्हणजे एकदम क्विक झालेलं आहे, लवकरात लवकर झालेलं आहे, त्याला आपण म्हणू बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन. ओके, सो एक्झाम्पल आहे, आय एम नॉट फार फ्रॉम युअर हाऊस सो आय विल बी देअर बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन. म्हणजेच मी तुझ्या घराच्या खूप जवळ आहे म्हणते, तू जॅक रॉबिन्सन म्हणण्यापूर्वी मी तिथे पोहोचून जाईल म्हणते, तुझ्या म्हणण्यापूर्वी मी पोहोचून जाईल, म्हणजे एवढा क्विक पोहोचून जाईल तो. तर एखादे काम इतक्या वेगाने झाले की त्यासाठी जॅक रॉबिन्सन म्हणण्यासाठीही वेळ नव्हता. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की एवढ्या लवकर तुम्हाला त्याची जाणीव व्हायला वेळ मिळणार नाही. म्हणजे इतक्या पटकन झालं ते काम, एवढ्या लवकरात लवकर झालं की त्याची आपल्याला जाणीवच नाही करता आली. म्हणजे काय होते, बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन. ओके, सो आपण आज हे बघितलेले आहे इडम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा बघितलेले आहे. काही मी तुम्हाला जे काही वर्ड्स जे आहे त्यांचे तुम्हाला सिनोनिम्स अँड अँटोनिम्स सुद्धा दिलेले आहे, आणि काही आपले इडम्स अँड फ्रेजेस आहेत त्यांना मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे आणि लिहून पण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते आणखी लक्षात राहील तुम्ही एकदा वाचलं तरी. एखादी बुक करा तुम्ही, त्या बुकमध्ये जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स लिहायचे, त्यांचे मिनिंग लिहायचे मराठीमध्ये, जसे मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स लिहायचे. सिनोनिम्स आणि अँटोनिम्सची जर एखादा वर्ड तुम्हाला नाही समजत आहे तर त्याच्याबद्दल तिथेच एखाद्या दुसऱ्या पेननी, दुसऱ्या कलरच्या पेननी किंवा त्याच पेननी तिथे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचं की याचं मिनिंग काय असते. म्हणजे जर समजा तुम्हाला मेटिक्युलस नाही आलं एक्झाममध्ये, तुम्हाला आलं डिलिजंट, तर तुम्हाला हे लक्षात येईल का त्याचंच मिनिंग ते आहे. ओके, जर असं तुम्हाला विचारलं की केअरलेसचं अपोजिट काय आहे, तर केअरलेसचं अपोजिट काय आहे,
मेटिक्युलस आहे. असं तुम्हाला आलं पाहिजे की पटकन की त्याचं जे अँटोनिम होतं ते होतं, म्हणून आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की सिनोनिम्स कोणते पण विचारले जाऊ शकते. असं नाही की मेटिक्युलसच विचारेल, असं नाही की कन्सेंटियसच विचारेल, कोणतं पण याच्यातलं विचारलं जाऊ शकते, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वर्ड जो आहे तो प्रत्येक वर्ड वाचावा लागेल. ओके, सो आपण आज वर्ड बघितलेले आहे, ज्याच्यामध्ये होता फर्स्ट रिजॉइस. रिजॉइस म्हणजे काय होते? आनंद देणे, सुखी करणे, उल्हासित होणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंद वाटणे किंवा दाखवणे. ॲनल म्हणजे काय होते? तर रद्द करणे, एखादी गोष्ट जी कायदेशीररित्या काय करणे, वैध नाही किंवा निरर्थक घोषित करणे, म्हणजेच इनव्हॅलिड ठरवणे. पेरिलियस म्हणजे होते धोकादायक, धोक्याचा, संकटमय, जोखमीचा. मेटिक्युलस म्हणजे आहे प्रामाणिकपणे बजावलेले, फार सावधपणे केलेलं किंवा काटेकोरपणे जे केलेली आहे, मेहनत केलेली आहे, त्याला आपण मेटिक्युलस असं म्हणू. नेक्स्ट आपण बघितलेलं आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये अरॅबल. अरॅबल म्हणजे काय होते? तर धान्य पिकवण्यासाठीची जी योग्य जमीन असते, धान्य पिकवण्यास योग्य जी जमीन असते, त्याला आपण अरॅबल असं म्हणू. नेक्स्ट क्रिटिक म्हणजे जो दोष दाखवतो, जो जे पण क्षेत्र आहे, जसं मूवी आहे, फूड आहे, लिटरेचर आहे, आर्ट आहे, म्युझिक आहे, त्याच्यामधले जे काही त्याच्यावर जो ओपिनियन देतो, मत देतो आपलं, त्याला आपण क्रिटिक असं म्हणू. टिलेबल म्हणजे शेती योग्य होते. टिलेबल हे अरॅबलचं सिनोनिम आहे. कॅप्टियस म्हणजे काय होते? जो दुसऱ्याचे दोष दाखविण्यास ज्याला आवडते तो आहे कॅप्टियस. ऑलवेज अ ब्राइड्समेड नेव्हर अ ब्राइड म्हणजे काय होते? तर जो की क्लोज आहे, त्याच्या सक्सेसच्या क्लोज आहे, पण त्याला ते सक्सेस मिळत नाही, त्याला आपण म्हणू ऑलवेज अ ब्राइड्समेड नेव्हर अ ब्राइड. बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन म्हणजे एवढे क्विकली होणे की जॅक रॉबिन्सन म्हणण्यापूर्वी तिथे पोहोचून जाणे किंवा जे पण आहे ते क्विकली होणे, त्याला आपण म्हणू बिफोर यू कॅन से जॅक रॉबिन्सन. ओके, सो हे तुम्ही आणखी एकदा वाचून घ्या. फार इझी वर्ड्स होते आजचे. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा वाचून घ्या. SBI PO, SBI क्लर्क एक्झाम्स चालू आहे, त्याकरता तुम्हाला हे युजफुल पडेल. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.